देवयानी देशमुख, तुम्हाला शाळेतल्या मुलांची जितकी काळजी आहे तेवढीच काळजी आम्हालाही आहे आणि म्हणूनच त्यांची व्यवस्था आम्ही आमच्या जुन्या वाड्यावर केली आहे. काळजी वाटते म्हणून की ही जागा तुमच्या मॉलसाठी सोयीची आहे म्हणून? देवयानी देशमुख, तुम्ही आमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावताय आणि पुन्हा एकदा तुमच्या दादूंनी केलेली चूक सुधारण्याची संधी तुमच्या हातातली वाया घालवताय. तुमच्या दादूंनी चूक केली ती तुम्ही करू नका. त्यांनी केलेल्या चुकीचे परिणाम काय झाले हे तुम्ही बघितलंच आहात. तुम्ही हट्टीपणा करू नका, नाहीतर तुमची चूक तुम्हाला खूप महागात पडेल. धमकी देताय? धमकी देतोय नाही, नीट शांतपणे समजावून सांगतोय तुम्हाला. आपल्याला इथे काय मिळेल, आपल्या हाती इथे काय लागेल याचा विचार न करता आपले दादू तुरुंगातून कसे सुटतील, त्यांना जामीन कसा मिळेल हा विचार केलात, प्रयत्न केलात तर मला असं वाटतं जास्त बरं नाही. त्यासाठीच आम्हाला घटनास्थळाची पाहणी करणं गरजेचं आहे. टीव्ही सर निर्दोष असल्याचे पुरावे सापडले की खऱ्या गुन्हेगाराचा चेहरा लोकांच्या समोर आपोआप येईल आणि पुरावे जरी नाही सापडले तरी खरा गुन्हेगार कोण आहे याची तुम्हालाही चांगलीच कल्पना आहे. खूप बोललात, पुष्कळ झाली समाज सेवा. चला निघा इथून ताबडतोब. मणी ठाकूर, तुमची मेमरी खूप शॉर्ट आहे. दादूंनी याच ठिकाणी तुमच्या कानाखाली मारली होती, विसरला? आदित्य राजे शिर्के. मॉल उभा करण्याची तुमची घाई पाहून माझी खात्री आहे की दादू तुमच्याशी जे वागलेत ते योग्यच होतं. आज दादू पोलीस कस्टडीमध्ये आहेत म्हणून तुम्ही ही इमारत पाडायला निघालात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ही इमारत कधीच पाडू देणार नाही. आणि तरीही तुम्ही इमारत पाडण्याची घाई केलीत तर ह्या घटनेमागे तुमचाच हात आहे हे लोकांच्या लक्षात येईल आणि मग आमचाही पुरावा गोळा करण्याचा वेळ वाचेल. ज्यांच्यावर आम्ही वर्षानुवर्ष राज्य केलं त्यांना काय वाटेल हे सांगून तुम्ही आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय. त्यांना काय वाटतंय हे हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघितलंच आहे. माणसांच्या समूहाला विचार करण्याची शक्ती नसते हे मलाही माहिती आहे. पण ती माणसं तुमच्याबरोबर तोपर्यंतच आहे जोपर्यंत दुसरी बाजू त्यांच्या समोर येत नाही. आणि दुसरी बाजू समोर येण्यासाठी तुम्हाला पुराव्याची गरज आहे. ठीक आहे अर्जुन दीक्षित, तुम्ही शोधू शकता इथे जो काही अपघात घडला त्याच्याबद्दल तुमच्या मनात जी काही शंका आहे म्हणून, आणि देवयानी देशमुख स्वतः तुमच्या बरोबर आहेत म्हणून तुम्ही त्या घटनास्थळी जाऊन पुराव्याचा शोध घेऊ शकता. पण राजे, मणी जाऊ द्या त्यांना. घटनास्थळी पुरावा त्यांची वाट बघतोय. प्लीज गो अहेड. बनूताई, पुन्हा पोटात दुखतंय का बाळ? जनी सांगत होती की तुम्ही काहीच खाल्लं नाही म्हणून. बनूताई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे ताईसाहेबांनी बोलवलं ना, आता तरी 2 घास खाऊन घ्या. बनूताई, जर तुम्ही काहीच बोलला नाहीत तर आम्हाला कसं कळेल तुम्हाला काय होतंय ते बेटा? मी अभी काय म्हणून विचारलं तर म्हणलं ताईसाहेबांनी बोलवा. आता ताईसाहेबांनी बोलवलं तर काही बोलायला तयार नाही. असं कोण बोलला? बोलल्या बनूताई.
बेटा, मग आता सांगा ना तुम्हाला काय होतंय ते, म्हणजे आपल्याला डॉक्टर काकांकडे जाता येईल, ते औषध देतील, मग बनवताईना बरं वाटेल, हो की नाही बाळ? माझं बरं होणं तुझ्या हातात आहे. माझ्या हातात? कसं काय? तू प्रश्न विचारू नकोस, फक्त हो की नाही उत्तर दे. बर. तुला असं वाटतं ना मी बरी व्हावी? हो. मग तुला माझं काम करावं लागेल. तुमच्यासाठी काय वाटेल ते करायची आमची तयारी. ठीक आहे. कोण आहे रे तिकडे? मीच जाते तिकडे. हे काय बनवताई? जनीसारखे प्रश्न विचारू नकोस. जनी, हे धर. चल पटकन खा. मला जेवणाचा आग्रह करू नको बनताई. मला ओरडायला लावू नकोस हा. मी बरी व्हावी म्हणून तू एवढा पण नाही करणार माझ्यासाठी. त्या दिवशी मी जेवली नाही तेव्हा किती बोललीस, आणि आता तू जेवण टाकलंस तर त्याचं काय? आता मी तुमचं काही ऐकणार नाही. माझी आई आणि अण्णा जेव्हा भांडायचे ना, तर आई सुद्धा खायची नाही. मी तिला भरवायची नाटक करून. का? मी तुला एक बोलू? मी तुझ्याशी खोटं बोलली. या काय सापडले का पुरावे? नाही, आम्ही सगळेजण त्या पुराव्याची फार आतुरतेने वाट पाहतोय. पुरावे अगदी काळजीपूर्वक मिटवण्यात आले. खूप हुशार आहात तुम्ही. कदाचित हे सुद्धा पिढ्यानपिढ्या करत आलाय. आज पुरावे सापडले नसले तरी आमच्या पोलीस ट्रेनिंगमध्ये एक वाक्य नेहमी सांगितलं जातं, गुन्हेगार कितीही हुशार असू दे, तो एक पुरावा तरी मागे सोडूनच जातो. आणि तो पुरावा मी शोधणार आहे. ऐकलं म्हणी? शोधा. दीक्षित साहेब, शोधा. आम्ही वाट बघतो तुम्हाला पुरावे सापडण्याची. आवर्जून वाट पहा. हां, पण पुरावा मिळेपर्यंतचाच वेळ आहे तुमच्याकडे. कारण दादू बाहेर आल्यानंतर पोलीस कस्टडी ही तुमच्यासारख्याच कुणाची तरी वाट पाहत असेल.
माझंच चुकलं. मी उगाच एवढा गाफील राहिलो. देव, आपल्याला आता खूपच उशीर झालाय. शी. आणि आपण उशीर केला ना, म्हणूनच त्यांना वेळ मिळाला पुरावे नष्ट करण्यासाठी. DV सरांना जामीन मिळाल्यावर आपण पुरावे शोधू असं जेव्हा ठरवलं ना, तिथेच आपलं चुकलंय. नाही तर काय. अरे पण एवढा मोठा अपघात झाल्यावर राजेश शिर्के इतक्या झटपट हालचाली करतील असं मला खरंच वाटलं नव्हतं. अगं, DV सरांना राजेश शिर्केंच्या हालचालीचा योग्य अंदाज आला होता. ते सांगण्यासाठीच ते पोलीस स्टेशनला आले होते. त्यांनी आपली कंप्लेंट नोंदवताना सांगितलं की शाळा ताबडतोब ताब्यात घ्या आणि त्याची पाहणी करा. त्यांना पक्की खात्री होती की शाळा ही अनसेफ म्हणून कोसळली नसून ती जाणून बुजून पाडली गेली. मग एवढं सगळं सांगूनही तू काहीच केलं नाहीस? काय करणार? दुसऱ्याच मिनिटाला त्यांना अटक करण्याची ऑर्डर आली. शी. किती भयानक माणसं आहे ती. भयानक आणि घातक सुद्धा. आपण राजेश शिर्केंना न जुमानता शाळेत पुरावे गोळा करायला गेलो ना, त्यामुळे आता ते शांत बसले नसतील. पण आता यावेळी त्यांनी हालचाल करण्यापूर्वी आपणच काहीतरी हालचाल करायला हवी. पुरावे नष्ट केले असले ना त्यांनी, तरी आपण त्यांना शाळा पाडून द्यायची नाहीये. देव, पण आता त्यांचे बुलडोझर सुद्धा धडधडायला लागले असतील. हे बघ अर्जुन, आतापर्यंत त्यांनी आपल्याला संधी दिली नाहीये. आता आपण त्यांना संधी द्यायची नाही. आणि ह्यासाठी मला एकच मार्ग दिसतोय. कोणता? स्टे ऑर्डर. गुड आयडिया. हे बघ, आपल्याकडे आता वेळ आहे. अजूनही कोर्ट चालू असेल. तू एक काम कर, लवकरात लवकर एक ऍप्लिकेशन तयार कर. कदाचित आपल्याला आजच्याच स्टे ऑर्डर मिळू शकेल. हो, चल आपण निघूया. चल. भैयासाहेब, भैयासाहेब, आम्ही इकडे आहोत. भैयासाहेब, आम्ही आज जाम खुश आहोत. परदेशातून इथे आल्यानंतर आमचं फक्त एकच स्वप्न होतं भैयासाहेब, राजेश शिर्के ग्रुप ऑफ रिटेल मॉलची चेन उभी करण्याचं, आणि आज ते खऱ्या अर्थाने पूर्ण होते असं आम्हाला वाटतंय. भैयासाहेब, आज आम्हाला त्या DV देशमुखची फार प्रकर्षाने आठवण येते. शाळेची इमारत पाडून त्या जागी मॉल बांधताना आम्ही त्यांच्या पुतळ्याची जागा त्यांना स्वतःहून दाखवली असती. रिलॅक्स आदित्य राजे. आम्ही सांगितलं होतं ना, संयम महत्वाचा. हा संयमच इथून पुढे कायम ठेवा. संयम? भैयासाहेब, तुम्ही आम्हाला DVच्या विरोधात लढताना संयम बाळगायला सांगितला होता, तो आम्ही बाळगला. त्यांच्या नातीविरुद्ध लढतानाही संयम बाळगायचा. त्यांची ती मूर्ख नाथ देवयानी तिच्या त्या इन्स्पेक्टर मित्राला घेऊन आली ती शाळेच्या इथे. काही पुरावे हाती लागतात का ते बघायला. काही लागलं नाही हाती त्यांच्या. आणि तिच्याबरोबर लढतानाही जर आम्ही संयम बाळगायचा असेल तर आमचं मॉल उभारण्याचं स्वप्न कसं पूर्ण होणार भैयासाहेब? देवयानी तिथे आली होती? हो. आम्हाला वाटलं शाळेची इमारत शेवटची डोळे भरून बघायला आली असेल. राजेश शिर्केनं आपण समोरासमोर हरवू शकत नाही तिला आता कळलंय. त्यामुळे लढायचा मार्ग तिने आता बदललाय. तिने काही प्रयत्न केले भैयासाहेब, तरी आता या विक्रमादित्य राजेश शिर्केला त्या जागी मॉल बांधण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. कोणीही. देवयानी देशमुख? काय म्हणाला भैयासाहेब? आम्ही काय सांगणार आहोत हे ऐकण्यापूर्वी आम्ही सांगितलेलं वाक्य लक्षात ठेवा. संयम महत्वाचा. भैयासाहेब, तुम्ही सांगा. आमची ऐकण्याची तयारी आहे. आदित्य राजे, देवयानी देशमुखने न्यायालयात जाऊन आपल्या मॉलच्या बांधकामावर स्टे आणलाय. काय? देव, तू खरंच सॉलिड ग्रेट आहेस. सेम दादूंसारखं वागतेय. राजेश शिर्केंविरुद्धची लढाई सॉलिड चालू ठेवली आहेस. अगं हो, पण एवढं खुश व्हायला काय झालं? काय काय अगं, मॉलच्या बांधकामावर स्टे आणणं म्हणजे दादूंचा विजयच आहे. साक्षी, पण तो तात्पुरताच आहे. तूच म्हणतेस ना, मोठी लढाई जिंकायची असेल तर छोट्या छोट्या अनेक लढाया जिंकाव्याच लागतात. खरंय साक्षी.
पण या मोठ्या लढाईच्या नादात आपल्याला अनेक छोट्या छोट्या गरजांसाठी लढावं लागणार आहे, झगडावं लागणार आहे. देऊ, 2 पत्र आली आहेत ग. आई आत्ताच द्यायला हवी होती का? देऊ अगं हे का? तुम्ही इतकं टेन्शन का घेताय? शाळा शिफ्ट करण्याचं ठरलं ना तेव्हाच मला माहित होतं काहीतरी विचित्र घडणार. फक्त मोरे सारख्या माणसाला शिक्षकांनी विरोध करायला हवा होता. एनिवेज, प्रत्येकाची अडचण वेगळी असते. आपण फक्त खंबीर राहायला हवं. सेम दादू. देऊ ग्रेट, आगे बढ़ो, हम सब तुम्हारे साथ हैं. पण खरं तर देऊ मला ना भीती वाटतेय. अगं हा स्टे आणून आपण त्या राजेश शिर्केंना चिथावणी दिल्यासारखंच होईल ना. आई खरं सांगू, ही लढाई जेव्हा सुरू झाली ना तेव्हा मलाही भीती वाटली होती. पण ही लढाई सुरू केली नसती ना तर आज शाळेच्या जागी मॉल असता. आपला प्लस पॉइंट काय माहितीये, आपण हक्कासाठी लढतोय आणि ते हट्टासाठी लढतायत. एक दिवस ती स्वार्थी माणसं नक्की माघार घेतील. तर देवयानीची आपल्या विरोधात स्टे ऑर्डर आणण्याची हिंमत झालीच कशी? आपण कुठेतरी गाफील राहिलो हे आपल्याला मान्य करायलाच हवं. भैयासाहेब, शाळेची इमारत कोसळूनही जर त्यांना अक्कल येत नसेल तर आता संयम वगैरे सगळं बाजूला ठेवायला पाहिजे. पुढचा स्फोट कुठे घडवायचा हे आता मी सांगतो तुम्हाला. आदित्य राजे ही न्यायालयीन लढाई आहे. आपल्या हातात कायद्याने लढण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कायद्याने? कायद्याची भाषा तुम्ही करायला लागलात भैयासाहेब. आणि या असल्या कायद्याला राजेश शिर्के कधीपासून घाबरायला लागले? काळ वेळ बघून घाबरण्याचं नाटक करावं लागतं. ते तुम्ही करा भैयासाहेब, तुमच्या राजकीय फायद्यासाठी. पण त्यासाठी मॉलचं बांधकाम आता थांबणार नाही. काही दिवसांचीच तर गोष्ट आहे. स्टे ऑर्डर उठवली जाऊ शकते. फक्त संयम ठेवा. संयम? तर देवयानी देशमुखचे पंख छाटण्यासाठी पहिल्यांदा त्या इन्स्पेक्टर अर्जुन दीक्षितचा बंदोबस्त करायला हवा. होईल, तुम्ही त्याची काळजी करू नका. राजे शिर्केंच्या कामावर स्टे आणून देवयानीने तुमचाच नाही राजे शिर्के घराण्याचा अपमान केलेला आहे. या अपमानाच्या बदल्याची सुरुवात राजे शिर्केंविरुद्ध स्टे ऑर्डर काढणाऱ्या मॅजिस्ट्रेट पासून होणार आहे.